केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांचा काळ्या पाषाणातील राममूर्ती सोबतचा एक फोटो एक्सवर पोस्ट केला आणि 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हीच मूर्ती निवडली गेलीये अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली। मात्र 22 जानेवारीला याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे का? हाच रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार आहे का? मंदिर समितीने सांगितलेले निकष आणि हीच मूर्ती यात नेमकं किती साम्य आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। 500 वर्षाचा वनवास संपवून रामलल्ला 22 जानेवारीला आपल्या गर्भगृहात विराजमान होतोय। सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। चौघा देश राममय झालाय। यातच गाभाऱ्यात विराजमान होणाऱ्या रामलल्लाची निवड 3 पर्यायांमधून बहुमतानं करण्यात आली आहे। ही निवड रविवारी करण्यात आली। मात्र समाज माध्यमात सध्या जो फोटो व्हायरल होतोय तो फोटो आणि मंदिर समितीकडून जे निकष मूर्ती निवडण्यासाठी सांगितले आहेत ते एकमेकांशी जुळत नाहीयेत। त्यामुळे 22 जानेवारीला याच फोटोतली मूर्ती मुख्य गाभाऱ्यात स्थापन होणार का, हा मोठा प्रश्न आहे। मूर्ती निवड समितीच्या वतीनं सांगण्यात आल्यानुसार जो रामलल्ला निवडला गेलाय तो 51 इंची काळ्या पाषाणात 8 फुटाच्या कमळाच्या फुलात विराजमान असणार आहे। आणि मुख्य म्हणजे 5 वर्षाच्या बालकाचे निरागस भाव त्या मूर्तीमध्ये असावेत असंही सांगण्यात आलं होतं। मात्र ज्या मूर्तीचा फोटो व्हायरल होतोय त्यामध्ये हे निकष कोठेही बसत नाहीयेत। व्हायरल फोटोमध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान असे चौघ दिसतायत। लक्ष्मणाने या फोटोमध्ये हाताची घडी घातलीये। मंदिरामध्ये प्रामुख्याने जी लक्ष्मणाची मूर्ती असते त्यामध्ये लक्ष्मणाच्या हातात देखील धनुष्यबाण असतो, कारण 14 वर्ष बंधुप्रेमासाठी प्रभू श्रीरामासोबत वनवासात तो कायम वावरला। रामाला आणि सीतेला कुठलाही त्रास होऊ नये त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या हातात धनुष्यबाण दिला होता, असे अनेक धार्मिक आणि पौराणिक निकष आहेत। त्यामुळे लक्ष्मणाचं हे रूप देखील समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरतंय। त्यामुळे हीच राममूर्ती मुख्य राममूर्ती म्हणून गाभाऱ्यात विराजमान होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान अयोध्येत विराजमान होत असलेल्या रामलल्ला साकारण्याचा मान कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांना मिळालाय आणि जगभरात अरुण योगीराज यांच्या शिल्पकलेचं सध्या कौतुक होतंय। या मनस्वी कलाकाराच्या कलाकृतीच्या प्रेमात दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आहेत। मोदींनी देखील योगीराज यांच्या शिल्पकलेचं याआधी भरभरून कौतुक केलंय। दरम्यान बघूयात कोण आहेत हे अरुण योगीराज, ज्यांच्या शिल्पकलेची भुरळ मोदींनाही पडते। अरुण योगीराज हे कर्नाटकच्या म्हैसूर शहरात राहणारे शिल्पकार आहेत। त्यांचं कुटुंब हे मोठं शिल्पकलेची परंपरा सांगणारं आहे। त्यांच्या आजोबाला म्हैसूरच्या राजाचा शिल्पकलेसाठी राजाश्रय मिळाला होता। योगीराज यांना लहानपणापासूनच शिल्पकलेची मोठी रुची होती। घरातला वारसा आणि आवड यातूनच त्यांची शिल्पकला फुलत गेली। योगीराज यांनी MBA केलं असून सुरुवातीच्या काळात त्यांनी खाजगी नोकरी केली आहे। मात्र नोकरीत त्यांचं मन फार काही रमलं नाही आणि अखेर त्यांच्यातल्या शिल्पकाराला त्यांनी साथ घातली आणि 2008 पासून त्यांनी पूर्ण वेळ शिल्पकला सुरू केली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य लढ्यात असलेलं त्यांचं योगदान भविष्यात येणाऱ्या पिढीला लक्षात राहावं यासाठी इंडिया गेट इथं बोस यांचं एक शिल्प उभं करावं अशी इच्छा बोलून दाखवली। त्यावेळी योगीराज यांनी मोदींची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवी तशी 30 फूट उंचीचं शिल्प योगीराज यांनी साकारलं आणि ते मोदींकडे सोपवलं। त्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगीराज यांच्या शिल्पकलेच्या प्रेमात पडले। मला हवी तशी तुम्ही मूर्ती साकारली असं म्हणत त्यांनी योगीराज यांच्या शिल्पकलेचं भरभरून कौतुक केलं। योगीराज यांनी आजपर्यंत अनेक मूर्ती साकारल्या आहेत। यामध्ये केदारनाथ धाम इथं त्यांनी 12 फूट उंचीची शंकराचार्याची मूर्ती साकारली। म्हैसूर जिल्ह्यातल्या चुंचनकट्टे या शहरात 21 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती साकारली।
म्हैसूरमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांची पांढऱ्या स्फटिकातली मूर्ती त्यांनी साकारली आहे. अशा अनेक मूर्तींचे शिल्पकार हे योगीराज आहेत. दरम्यान 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नेमका कुठला रामलल्ला विराजमान होणार याबाबत राम भक्तांना 27 जानेवारीची वाट बघावी लागेल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे चंपत राय यांनी दिली आहे.